आज ब्लॉग करणार नव्हतो तरी पण एवढाच मुवमेंट टाकणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये. इथल्या इथं जायचं आहे पण भिजत नाही म्हटलं जाऊया तोपर्यंत जोरात पाऊस आला. थंडी तुम्हाला लहान पोरांचा दंगा कसा आहे. पावसात भिजून पोरं कपडे बिपडे बदलून एन्जॉय करायला. पण माझे कपडे आठवड्याच्या करत असलं वॉटरचा ब्लॉग मनावर घेतला वाटतं ऐकून. दररोजच पाणी सांगतो तुला काय करूया. इकडनं अशी गाडी धर ह्या साईडनं आणि मागाशी रिव्हर्स काम कर. मी रिव्हर्स घे की गाडीला. मी डायरेक्ट बसतो रिव्हर्सला टाकतो. पडशील कुठं तर. पण कपडे माझी जीन्स खाली टॉप इन टॉप परफेक्ट माणूस आहेस भावा तू. त्याशिवाय कोण आहे काय. टॉप आहे काय टॉप. स्विमिंग पूल काढलाय काय. रिव्हर्स मोड. परफेक्ट. पाण्यात पाय घालता सक्सेसफुली बाहेर आली. वातावरण आणि वादळ येऊन गेली आता. ड्रायक्लीन वाला माणूस कसा आहे पण. साबजी 200 रुपये हो गया. चावी दे. नाही खरं निघाल्या पावसातनं बाहेर आता. नाही तूच टावाळ घ्यायस. आम्ही सुदृढ बालक आहे. समोर कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये एवढ्या जवळ आहे रित्या सासरवाडी. तुझं मध्ये मध्ये एकदा तर आलतो घर शोधायला चल. अरे कुठलं घर शोधायला चल. अरे केवढं फिरवलं माहिती आहे घर शोधायला. इकडे येऊन बोल की तू. इकडे येऊन बोल जरा दिसून दे. फिरवलं माहिती आहे मला. मग आश्वेला नवीन घर बांधायला. अरे नवीन घर बांधायला. अरे कन्स्ट्रक्शन साईट शोधत बसले लोक. आश्वेला पत्रिका दोन्हीकडे येणार काय सांगतो की. अरे पूर्ण पालतं घातलं सगळं. आधी सगळं पालतं घातलं त्यांच्या घराच्या माग आहे कन्स्ट्रक्शन साईट. आणि पूर्ण गाव येणं फिरवलं माहिती आहे पावसात. पण पाऊस भावा मी होता. येणार की नाही प्रामाणिकपणे डॉमिनोज पिझ्झाला गरम पिझ्झा खायला नेली भावा त्या दिवशी. त्याला विचार नाही म्हणाली घ्या 100% पिझ्झा नेला का नव्हता भावा. गरम मस्त पावसात खात होतं का नव्हतं आपण डॉमिनोज मध्ये. पण माझं काय म्हणणं आहे आश्वे तुला दोन्हीकडनं पत्रिका येणार असणार. अरे लग्नाची रे. लग्नाची दोन्हीकडनं पण सांगितलं नाही म्हणजे हे वाईट आहे. पण 100% हे वाईट केलं सर रित्या. पण हे म्हणाला काय बरं ते नाही. पण कोर्ट मॅरेज केलास का बाबा मंदिरात. कोर्ट मॅरेज केलास का मंदिरात केलास. अरे लग्न काय करायला नाही रे बाबा. असं मर्दा आता एवढं लपवालायस. कोण करते लग्न मला तुम्हीच सांगा. म्हणजे वयात आलेली पोरं लग्न करतात. अजून 21 वर्षाचा आहे मी. मग झाली की लिगलाइज एज आली की. क्लायमेटचं काय खरं नाही आजकाल. कम्प्लीट बॉम्ब चालू आहे की क्लायमेट. मधनच पाऊस मधनच वादळ. भारी वाटायली पावसात गारगार. अरे पण पडला भावाचा. तुला भारीच वाटणार रे गिंबल. हळूगे आधी पाचव्या काय म्हणाले बघ की. मला म्हणाले पावसात मस्त गारगार फिरायला भारी वाटाले. एकदा आम्ही चड्ड्या बोलल्या करून आधी म्हणाली. तू काय आम्हाला हेरा भावा हेरा बुडवा इथे कुठे पाण्यात भावा भिजायला पाहिजे आशिवाय कुठे. हेला एक हॉर्न मार भावा. व्हिडिओ टाकणारच नाही. हे पाणी मारत निघाली गाडीवाले. दिसत ते ना या नळ्याला काय माहित. उगाच पाणी गाडीत आहे म्हणून टू व्हीलर वाल्यावर पाणी उडवणं बरोबर आहे काय. मी काय म्हणाले तू लय बोलालीस वाटत ना. माझं कान चावलायस तू मगाचपासून बसून गाडीवर. आज आदिपला कंटाळला ब्लॉग करायला. मी म्हणलं उगाच डे वेस्ट करायला नको. आदिपचा कंटेंट जाईल म्हणून वैयक्तिक हातात जबाबदारी घेतली मी आणि कॅमेरा चालू केला. बघ कसं वैतागली. नो होप्स. गुड मॉर्निंग. मुगू असे काळे दिसायलेस. तुझ्यापेक्षा गोरी. झोपेत आंघोळ करून यायचं असते सकाळी 11 बरं वाजले. नाही मला म्हणून असं दिसायला मी 11 वाजल्या तरी आंघोळ केलेलं नाही. तुझ्यासारखं नाही. चला गुड मॉर्निंग. कॉलेजला चालली मी आता. बघूया दिवसभरात काय काय होते. बाय 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 मुगू. बाय बाय. गेट लॉस्ट. रात्रभर झोपायचं असते रे. ग कंटाळा आला साक्षी कॉलेजला येऊपर्यंत.
उन्हानं खूप गरमी आहे. मी खायला घेणार आहे काय तर मस्त चांगलं. मी तर टिफिन खाणार आहे माझा. तू खा टिफिन, मी माझं वेगळं खाणार. हेल्दी फॉर युअर बॉडी. हेल्दी आहे माझ्यासाठी बाहेरचं खाणार. तिथं काय होतं माहिती काय, एक काय म्हणतात उंदीर मेलेला. काय पण उंदीर मेलेला काय पण चायनीज टाईप. अरे खरोखर. आणि तिथलं पाणी आहे ना पाल होती. काय पण म्हणायचं उगाच तोंडात येईल ते खरोखर म्हणायचं. खरोखर मी तर इथलंच खाणार आहे तरी पण. तू खा बाहेरचं घरातलं होम कुक. खा. काय होम फूड काय कायम एकच असते. पराठा तर असते नाहीतर हे काय तर एक पराठा नसतोय, भरपूर प्रकारचे पराठे असतात. पण पराठेच असतात ना कायम. मग पराठेच असतात टिफिनला. काय चपाती भाजी आणू? नुसतं पराठे पराठे पराठे. मग नाश्त्याला पराठेच असतात. तुमच्या घरी काय करतात नाश्त्याला? आमच्या घरी मी नाश्त्याला उठतच नाही. मी पण उठतो लेट करतात काय नाही. नाश्त्याला? मी नाश्ताच करत नाही सांगितलं की. अरे होपलेस, तू उठत नाही तर नाश्त्याला मम्मी काय करते असं सांगायचं. तर मी उठत नाही तर मला कसं माहित असेल नाश्त्याला काय असते. अरे मन नाहीस का तरी. आमच्या घरी प्रॉपर नाश्ता असतो. तू खातोच. इडली सांबार डोसा. साऊथला राहताय ना तुम्ही. उत्तप्पा उपीट पोहे कधी नसतात. पराठे. साऊथला राहताय ना तुम्ही. साऊथला राहत नाही. होय म्हणून सगळं इडली बिडली ब्रेकफास्ट तेच असतं. साक्षीचा हात दुखालाय पण मी त्यावरनं मला आठवलंय साक्षी एकदा 2 व्हीलरवरनं जाता जाता बेशुद्ध पडलेली. ही खोट आहे. खराय 100% खराय. तुला कोण प्रूफ व्हायचं? मी स्वतः. काय तू काय नव्हतास? लोकांना माझं बोललेलं पटणार की कारण खरं आहे ते. नाहीये असं पण तुम्हाला असं कोण माहितीये काय की असं 2 व्हीलरनं जाता जाता पडले बेशुद्ध ते पण डायरेक्ट 2 व्हीलरवरनं चालवताना धडाम. आधी टाकायचं नाही. मी टाकणार आहे. नाही. तिथला कोणतर मारलं तर आधी कसं करत असं मारलं. एवढंच क्रॉप करून टाकणार आहे तुझं. मला चीज पुरी खायची. चीज पुरी चीज पुरी असते त्याच्यावर चीज असते मस्त खायचं असते. मस्तपैकी चीज पुरी खातो. जास्त दाखवत सिद्धेश पाटील वेलकम टू द व्लॉग. 3K गेलेले आहेत रीलला फणस. त्यामुळे आज पार्टी आहे. रित्या पार्टी देणार आहे. आय लव्ह यू फणस. आधी आपल्याला मिळालेच नाही सनफ्लावर. अशी सनफ्लावर जायचं काय सनफ्लावरला? किती चांगले आहेत. तेच म्हणाले. अरे पण असं पाहिजे लोकेशन. बघ की ते अरे मागच्या वर्षी चांगलं होतं ते. दाखव. किती व्ह्यू गेलेत? 3.5. अरे मीच दिसालो यात. शेवटी माझाच व्हिडिओ म्हटलं मी दिसणार. शेवट बाहेर दिसालो मी पण. ते स्क्रीन बंद झालं. स्क्रीनच बंद झालं रे. 3.5K व्ह्यूज. टॉप इन टॉप. मेन मुद्दा काय आहे पोरगीला गिफ्ट दिलायस का नाहीस? मान्य का नाही? मान्य का नाही? अरे बा आता काय नाहीच म्हणणार रे. अजिबात मान्य नाही. पण आणि मला नाही गिफ्ट. तुला आहे की गिफ्ट? काय दिलायस? मी म्हणजे तुझं गिफ्ट आहे बाबा. मी माझा प्रेझेन्स तुझ्याबरोबर होता बर्थडेच्या दिवशी. तो तुझं मोठं गिफ्ट आहे. असलं फेल गिफ्ट नको आहे मला. असली बाद गिफ्ट नको आहे तुम्हाला. चांगलं गिफ्ट पाहिजे काय तर भाऊ. आधी साक्षी कसं करते? जाऊ नको कळतं का नाही तुला? असं करते एकदा म्हण की तू म्हण. असं करतोस काय? कळत नाही का तुला? लेक्चरला सपलं की कॉलेज आता कशाला बसायचं? तुम्ही मला डिमोटिवेट केलाय म्हणून माझं कॉलेज पूर्ण झालेलं आहे. कॅरी ऑन लागलाय म्हणून पुढे आहे आपण फास्टात. लेक्चर सर घेणार, सर प्रेझेंट लावणार. आपण कशाला लागते? आम्हाला सर करणार आहे. श्रेयस हुबळीकर द सर. केस त्यामुळे गेली सर. म्हणजे पोरांमध्ये म्हणून आता सर्वेची वेळ आली. नाही का? बस का नाही कॉलेजासाठी एवढं साक्षी पाटील? बस. आणि खूप गरम होतं. दररोज यायचा अभ्यास काय करायचा नाही आणि जायचं आहे तसं. अभ्यास काय? अभ्यास घरी जाऊन करायचा. मी करतोय अभ्यास. मी हुशार विद्यार्थी आहे. कुठला सब्जेक्ट आहे ते तर माहिती आहे. कुठल्या डिपार्टमेंटला आहे काय आहे ते तर माहिती आहे. मेकॅनिकल डिपार्टमेंट संजय घोडावत युनिव्हर्सिटी. एक सराचं तर नाव आहे. सराचं नाव कशाला माहित पाहिजे? अभ्यास माहिती पाहिजे. अभ्यास माहिती जर आहे काय? अभ्यास माहिती आहे. सब्जेक्टची नावं माहिती आहेत काय? असू दे नाही आठवल्यावर सांगतो. साक्षी पाटील भूक लागल्या ना? मला तर लागल्या बाबा म्हणून मी आले विकासला.
मस्तपैकी मोमोज खाणार, भूक मिटवणार, घरी जाणार, झोपून टाकणार, निवांत राहायचं माझ्यासारखं. असं रुटीन पाहिजे सगळ्यांचं. स्ट्रेस नाही, काय नाही. असं रिलेट करणार मीम येतात की तुला सगळं. मला काय 5 साल पढ़ाई चालू की थी, नहीं 5 साल पहले 5 मिनट के लिए पढ़ाई से ब्रेक लिया था, अभी तक ब्रेक खत्म नहीं. कोविड जर पडलं नसतं तर मी टॉपर असतो, पण अभ्यासाची इच्छाच होत नाही का माझी आता पुस्तक उघडल्यावर. कोरोनाच्या वेळेला पण नव्हतीच इच्छा. कोरोनाच्या वेळी पण अभ्यास करायची इच्छा नव्हती. इच्छा दुसरीकडे होती. प्रेम माझं पहिलं. सुख असं सुख पाहिजे आयुष्यात. कर्कश पोरींचा आवाज करत आलाय, पण मला मुद्दाम मी आजपर्यंत कळत नाही की ही कपल असतात की साईडला का बसतायत. साईडला बसल्यावर प्रेम वाढते. आता माझ्या मागं तुम्हाला दिसत नसणार आहे, पण माझं साईडला बसल्यात. होते का नेमकं साईडला बसल्यावर? एकतर ही जागा एवढीशीच आहे, त्यात पण एवढं प्रेम काय असते साईडला बसायचं? काय एकमेकाला भरवायचं असते का? काय 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 मला समजतच नाही. अवघड आहे. आणि मला अजून एक प्रश्न आहे. आजकालची ती पोरं असतात का नाही एस्थेटिक, असं मोठी ढगळ शर्ट घालतात, ढगळी पाप, आजोबांच्या आमच्या विचार असतात त्या साईजची पॅन्ट घालतात आणि मोठ्या सोलचं शूज घालतात, एकदम मोठ्या सोलचं. आणि त्यांच्या पोरी बघितलं का नाही, देखण्या पान गोऱ्या. मला एक प्रश्न पडतोय, ह्यांना पटतात कशा असल्या पोरी असला छपरीपणा करून? नवीन जनरेशनची छपरी आहेत ती सगळी, एस्थेटिक छपरी. साक्षीने नाव दिले. आणि अशी पोच देणारी पण छपरीच असतात आता, जसं साक्षीने दिले तशी. लहान पोरांसारखं इकडे तिकडे बघायला तोंड बघ कसं झाले. काळीचा प्रश्न नाही, असं डिम झाल्यास पूर्ण. आजारी पडले मी. आजारी पडल्यास तर मग मला फिरायला नेमून का मागं लागले. काय करू? घरी बसायचं. आजारी आहेस, बरं होतीस, निवांत बाहेर पडायचं. मग नंतर कंटाळल्या घरी बसून आजारी आहे, मग मला 2 व्हीलरवर फिरवून आण म्हणून मागं लागलेली. 10 रुपयाची कॅडबरी मागायला ते पण देऊ नाही शकत आहे माझा भाऊ. एवढा आजारी पडले बहीण, तरी पण तेवढं पण करू नाही शकत. अगं मी तुला मोठ्या गोष्टी देऊ शकते का? असं 10 रुपये काढे असं चिंदी गोष्टी मागू नको ग. एक मोठी गोष्ट दिलास कधी? देतो की, माग तर तू. आई शपथ, एवढं दररोज काय तर मागत असते, त्यातलं एक तू दररोज काय तर मागतेस म्हणून द्यायला नको वाटते. मोठी गोष्ट मागते आता मी. नुसतं ह्याची लिंक पाठवायची, त्याची लिंक पाठवायचं, हे घेऊन दे ते घेऊन दे, काय उपयोग नाही. घेऊन द्यायचं ना बर्थडे आला मला. बघ्या बड्डेला देणार की काय तर देणार की? कॅडबरी देतो 10 रुपयाची. नाही, मोठं देणार ना, मोठं. मोठं चालते की, मी आहे की मोठाच्या मोठा. शानेस ग बस. मुगला फिरवून आण, मग मला 100 रुपये देणार, बरोबर आहे की नाही? कानपाडी दिली की मग कळेल. असं करतेस काय? दे की ग. डॅडीना जिद्द करायचं नाही, तू दे. डॅडी वरडतात का? नको तू दे. नो तू दे. मला पण पाहिजे. तुला दत्तक घेतलाय, तुला 1 रुपया मिळणार नाही. 1000 रुपये 100 रुपये दत्तक घेतलेली पोरगी मुगू जयंतीला आहेत सापडलेली आहेस तू, म्हणून तुला काय देत नाहीत. असू दे, चालायचं. तुला पण आता 50 रुपये 100 रुपये मागं लागूनच मिळालेत. असू दे, मिळाले तर ना. त्या व्हिडिओ मध्ये तुला तर मिळालेलं नाहीत. असू दे, मिळतील मला पण कधीतरी म्हातार झाल्यावर, केस पांढरी झाल्यावर नाही. वन शॉट मध्ये क्लिअर कसं करतात? जेवणच मोठं तर बोलला आहे आणि हागला पण. चालायचं स्नूक लागलाय. स्नूक लागलाय नाही, पण 1 शॉट क्लिअर चुकलंच ना. आम्ही बालवाडीत काढायचो. कसा आहे रॉनियस सुलेमान? कुत्र्याला धडकून पडलाय बाबा. कसला आंधळा असशील एवढं? पण बाबा एवढं डीप कुत्र्याला धडकून पडलायस. अरे फुटेज मिळाला नाही, पण पडलेलं कॅप्चर आहेस रे तू यात.
पडलेला रिपीट टेलिकास्ट करत आहे. कसं असं आले यात खरं म्हणजे तुझा खेळ झालेला आहे. देखी स्टीव टेक युअर कॅमेरा बॅक. इंग्लिश तू मनावर घेतलायस पण इंग्लिशचा तुझा उपयोगच नाही रे. काय करायला 2 दिवस तुझा इंग्लिश असं बघितले सगळ्यांनी. ट्रॉफी इंग्लिश. बाय बाय म्हण. काय करायचं काय तुला नेमकं असं झुलत यायल्यास तिथनं. केस बघितल्यास काय डायन वाटायल्यास डायन. घरातली ती असं हे फिरत नाहीत का भुताट की रात्रीच. आम्ही मंजुलिका. काय मत आहे तुझं, मी पास होईन का नाही? असं फिरण्यावर तर वाटत नाही मला तू पास होशील. म्हणजे अभ्यास होणार आहे बघ. रात्रीच्या वेळेला मी तुझे व्हिडिओ बघायले, तुला एवढं इम्पॉर्टन्स द्यायले. मी भाऊ आहे का तुझा, तू द्यायलाच पाहिजेस. पास व्हायच्या वेळी मी तुझ्यासाठी एवढं करायले. मग तू पास होणार 100%. 100%. चला तर आजसाठी एवढंच. आज आणि कालसाठी ॲक्च्युली 2 दिवसाचं मर्ज केली व्हिडिओ. बघा आवडला असलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा 100%.